शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल या अभियानाअंतर्गत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारणा कोडोली या गावामध्ये प्रगतशील शेतकरी साहेब आहेत, पाटील साहेब यांच्या हे मला वाटतं दुसऱ्या वर्षाचं खोडवं पीक आहे. ह्या पिकाचं वय किती, ह्या साहेबांनी आत्तापर्यंत याला काय काय केलं, काय बदल झाला, सगळ्या घडामोडी ट्रीटमेंट करायच्या अगोदर म्हणजे ह्या पिकावर काम करायच्या अगोदर परिस्थिती काय होती ते फोटोसुद्धा आपल्याला बघायला मिळेल आणि ह्याच्यानंतर काय काय बदल झाला ते सुद्धा ऐकायला मिळेल. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव जरा जोरात आणि पत्ता जोरात तिकडे बघून सांगा. माणिक शंकर पाटील, राहणार काखे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. साहेब आता एक खोडवं पीक आहे. होय. व्हरायटी 15/012. 15/012. आपण ह्याला जे ट्रीटमेंट केली, काय काय केलं, एक आळवणी आणि एक फवारणी. एक आळवणी एक फवारणी. आत्तापर्यंत किती पुती लागवड टाकली आपण? सुरुवातीलाच टाकली होती आपण. मी यायच्या अगोदर, तुम्ही यायच्या अगोदर बघायला मारुशन लागवड करून घेतलेली. त्याच्यानंतर मी आल्यानंतर काय लागवड काय नाही अजून काय टाकलेलं नाही. फक्त आपण आळवणी करताना सुपर ॲग्रो बुस्टर बरोबर एक 5-7 किलो लागवड होय दिली आणि फवारणी बरोबर एनपीके 1-2 किलो काहीतरी दिलं. ज्या वेळेला फोटो तर आपल्याकडे आहे, त्यावेळेला उंची काय होती आपल्या पिकाची? 1 फुटभर. फुटभर होते. फुटभर होती. आणि अंतर जे आता होतं, अंतर म्हणजे पूर्ण रान मोकळं वाटत होतं. आता हे खोडवा आहे हे बोलायला लागते, कारण खोडवा हे कोणाला पटणार नाही. फुटवा किती झालाय, फुटव्याची जाडी काय आहे हे सुद्धा आपण बघायचं आहे. साहेब जरा मोबाईल पुढे घेताय का बघा. फुटवा मोजूया आपण आणि त्याची जाडी पण बोलूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तिकडे 14 म्हणजे 13-14 आहेत. आणि जाडी जर बघितली तर साहेब कसं आहे, खोडव पण म्हणेल याला कमीत कमी असा होय जाड आहे. आणि पानाची व्हरायटी म्हणजे रुंदी, तर जरा पान दाखवा इकडे जरा. जवळजवळ माझे 3 बोटापेक्षा जास्त बसतात पान. जाड बघितलं तर मला वाटतंय काळुकी पण आहे, सगळं आहे. तुम्हाला काय काय बदल वाटतंय? जाडी, फुटव्यांची संख्या वाढली, जाडी वाढली, काळोखी वाढली. बरं. इतर शेतकऱ्यांसारखं आपण भरमसाठ खत सुद्धा नाही आता घालणार आहे मी दुसरा डोस. आता आपण दुसरा डोस आपण मी तुम्हाला लिहून देणार. आपल्या एका एकरला जास्तीत जास्त 150 किलो रासायनिक आपल्याला टोकणून घ्यायचं आहे, माती आड करायचं आहे. चालतंय. मातीमधला बदल मी तुम्हाला दाखवतो. आता पाऊस कधी झालाय? रात्रीच झालाय. बरं. आता हे बघा, हे अशी जी माती आहे, अशी माती तुम्हाला कुठे बघायला मिळते का? आता राळे भातावर निघते अशी माती हाताला चिटकते का कुठे? किती